आज संडे म्हणून चिकनसाठी वाटण करून घेतलं आहे आणि हा चिकन आहे आणि माझ्यासाठी पनीर. तर मुलं इथे एक्सरसाइज करत होते कारण कंटाळलेले टी व्ही बघून आणि बाहेर थोडंसं थंडी होती जास्त, म्हणून म्हटलं घरातच बसा. मग हे एक्सरसाइजचं व्हिडिओ लावून दिला आणि मग त्यांचं एंटरटेनमेंट चालू झालं. नंतर ते 1 तास तेच करत होते. भले नीट करत नव्हते पण हलत तर होते. एका जागेवर मोबाईल बघण्यापेक्षा चालू होतं त्यांचं काहीतरी. ध्रुव 4-5 दिवसापासून ट्राय करतोय टर्न व्हायचा, पण तो काही होत नव्हता. आज फायनली तो खूप ट्राय करत होता म्हणून मी व्हिडिओ करत होती, तर त्याने अचानक फ्लिप केला आणि तो टर्न झाला, म्हणजे उलटा झाला. आणि त्यानंतर तो कंटिन्युअस तेच करत होता, उलटा होत होता आणि रडत होता. परत सरळ काय होता येत नव्हतं, पण त्याचा आता ते एक कार्यक्रम वाढला आहे. अरे वा! सकाळी खूप थंडी असते आणि डिलेवरीनंतर माझी हिंमतच होत नाही सकाळच्या थंडीमध्ये हेअर वॉश करण्याची, कारण की इतकी थंडी वाजते आणि जर केस धुतले तर पूर्ण डोकं कान सगळं असं ठणकायला लागतं. म्हणून मग मी सकाळी पण तो कच्च्या झोपेमध्ये असतो, त्याच्यामुळे सकाळी नाही जमत. मग आता हेअर वॉश करून पहिले ड्राय करून घेतले आहेत, कारण की ड्राय नाही केले ना तर ते केस असे वाकडे तिकडे होतात. ते तर वेगळंच, पण डोकं दुखतं ते एक नवीन सुरू झालं आहे. त्याच्यामुळे आता हेअर वॉश करून घेते, कारण की संध्याकाळी थोडं बाहेर जायचं आहे, थोडं शॉपिंग करायची आहे. संडे आहे, सगळे घरी आहेत आणि आई बाबा कुठेतरी जाणार आहेत बाहेर, त्याच्यामुळे कळेलच तुम्हाला लवकर कुठे जाणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं हेअर वॉश करून घ्या, मग फेस थोडासा फ्रेश वाटतो. संध्याकाळी 5:30-6 वाजता आम्ही निघालो, कारण की थोडं संध्याकाळी मग जास्त गर्दी होते वेस्ट साईडमध्ये. आम्हाला शॉपिंग करायला जायचं होतं, आम्ही वेस्ट साईडला निघालो आणि मला थोडा डाऊट होता ध्रुव राहील का नाही, पण म्हटलं चला बाहेर घेऊन गेल्याशिवाय त्याला सवय होणार नाही. हे मी सॉक्स घेतले त्यांना ॲमेझॉनवरनं आणि ते इतके छान आहेत आणि त्याच्यामध्ये तो इतका बिझी होतो ते बघण्यामध्ये. ते जे बटरफ्लाय आहे ते असं थोडं वाजतं पण घुंगरूसारखं, त्याच्यामुळे त्याला ते खूप आवडतं. पोरं काय करतात बाहेर बघ. विंडो बंद करून जागा सापडली. हे इतके छान छान आर्टिफॅक्ट होते आणि मस्त मस्त वस्तू होत्या, खूप छान दिसत होतं. पण मग ते लहान मुलांच्या घरामध्ये शक्य नाही, कारण की आमचे मुलं तुम्ही बघताय असं इकडून तिकडून आगीन गाडी चालूच असते कायम. त्याच्यामुळे तिचे डबे कधी घसरतील आणि कधी त्या वस्तूंवरती येतील सांगता येत नाही. इथे बाबा आणि हे शॉपिंग करत होते, त्यांचं चालू होतं काय घ्यायचं काय नाही. आणि आम्ही दोघंजण इथे उभे होतो, कारण की हात दुखायला लागला त्याला घेऊन घेऊन. आणि हा जो बॉक्स आहे हा खूप आवडला मला, ज्वेलरी बॉक्स. ॲक्च्युली ज्वेलरी ट्रे आहे तो, असं छान मेटॅलिक फिनिशमध्ये. ते खूप छान छान वस्तू होत्या. नाही टी शर्ट नाही, फक्त टी शर्टच घ्यायचं आहे का? शर्ट्स छान आहे, बाबांसाठी पण छान. इकडे हां 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 पिल्लू येतोय. हां मी आले. आली मी, हे देऊन येते.
हा डिसेंट वाटलं पाहिजे का? रिहानचं असंच आहे ना ते याच्यापेक्षा ते चांगलं होतं. कलर तेच आहे ना 2 हे आणि हा तिकडचे चांगले का हा तोच आहे अजून कोणते बस 2च. त्यांच्यात पण चांगला हा छान आहे. पप्पांना ते पण मग ते मध्ये टी शर्ट वर मॅच हा टी शर्ट व्हाईट पाहिजे. जर नसेल असायला पाहिजे. नाही ग व्हाईट टी शर्ट हे ह्याच्यावर व्हाईट पाहिजे. हा तुम्ही इकडे या ना. इकडे आतमध्ये लवकर. सगळ्यांना लागली तहान. अशी घरी पाणी प्यायचं नसतं त्यांना आणि आता पाणी 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 करते. आता झाली पाण्याची बाटली घ्यायला परत. पण जाता जाता एक पर्स बघितली, छान दिसली. म्हणजे एक बाटली एक असं राहू शकतं त्याच्यामध्ये आईंसाठी. हे बघ 3, 2, 1 गो. नाही तसं आणि नाही. ते पडलं ना खाली तर तेच झाकण परत बॉटलला लावायचं, एवढं लक्षात ठेव. मग मला काय वरती घ्यायचं? फटाफट जायचं. घ्यायचं. तो पण येणार गाडीवाला. हो बाई. तर 5 महिने. आणि यांची मस्ती तर कुठेच थांबत नाही, कंटिन्युअस मस्ती करत होते. आणि अशी शॉपिंग आमची सगळी झाली. त्याच्यानंतर आम्ही छान जेवायला गेलो. नाशिक लंच होम म्हणून एक नवीन रेस्टॉरंट सुरू झालं आहे. चव इतकी अप्रतिम होती की खूप छान. म्हणजे व्हेज, मी तर व्हेज खाल्लं पण व्हेजला सुद्धा मस्त चव होती. जनरली जिथे नॉनव्हेज मिळतं ते व्हेज एवढं खास मिळत नाही, पण तिथे खूप छान होतं. मला खूप आवडलं. आणि नॉनव्हेज तर छानच होतं आणि फिश वगैरे खूप मस्त. तर असा आजचा संडे वेल स्पेंड. तर भेटूयात उद्याच्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की प्लीज.